राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी ते त्र्यंबकेश्वरचं सहकुटुंब दर्शन घेणार आहेत। त्याआधी या ठिकाणी वारकरी संप्रदायाकडून त्यांचा सत्कार करण्यात येतोय। सध्याची ही नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय। सध्या मनसे नेते राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाकडून त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। तीच दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मनसे ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं कळतंय। त्यामधून त्यांनी नाशिकातून आता या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन वारकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार असल्याचं म्हटलं होतं। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजितजी, काय सांगाल, राज ठाकरे आता कुठे आहेत आणि पुढचं दौऱ्याचं नियोजन त्यांचं कसं असणार आहे? काही कारणास्तव आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजितजी, काय सांगाल, सध्या राज ठाकरे नाशिकमध्ये असल्याचं कळत आहे, त्यांचा पुढचा दौरा आता कसा असणार आहे आणि सध्या कुठे आहेत राज ठाकरे? राज ठाकरे नाशिकहून त्र्यंबकेश्वर दिशेने निघालेले आहेत। रस्त्यामध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचं राज ठाकरे जंगी स्वागत केलं जात आहे। सोबतच त्र्यंबकेश्वर जवळ जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मुला मुलींसाठी जो आधार आश्रम आहे त्या ठिकाणी राज ठाकरे आता पोहोचलेले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुला मुलींशी, त्या चिमुकल्यांशी देखील राज ठाकरे यांनी काही मिनिटं संवाद साधला आणि त्यानंतर आता राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन राज ठाकरे दर्शन आज पंढरपूरकडे संत निवृत्तीनाथांची पालखीचं प्रस्थान होत आहे। त्या प्रस्थान सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावणार आहे। सोबतच वारकऱ्यांशी देखील राज ठाकरे यांच्याकडून संवाद साधला जाणार आहे आणि त्यानंतर मग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन देखील राज ठाकरे यांच्याकडून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर मग राज ठाकरे मुंबईला रवाना होतील असा राज ठाकरे यांचा संपूर्ण दौरा आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांची ही त्र्यंबकेश्वरची वारी या ठिकाणी आज पार पडते आणि अगदी वारकऱ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आता वारकऱ्यांमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला सहभागी होताना पुढच्या काही वेळामध्ये पाहायला मिळेल। नक्कीच अभिजितजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी।